राज्यामध्ये आणखी एक 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। अजित पवारांनी 500 कोटींचं रुग्णालय हे पीपीपी तत्वाने तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला दिल्याचा आरोपही दमानियांचा आहे। पद्मसिंह पाटील यांची तेरणा ही संस्था आहे। पद्मसिंह पाटील हे अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांचे भाऊ आहेत। राजकारण्यांनी कुठचीच गोष्ट आता सोडलेली नाही। म्हणजे भूखंड ते भूखंड, आता हॉस्पिटल्स म्हणा, स्विमिंग पूल म्हणा, उद्यानं म्हणा, सगळंच त्यांना त्यांच्या घशात घालायचंय। आणि इतका संताप होतो या गोष्टीचा की खरंच पाहवत नाहीये। मुंबईच्या गोवंडीमध्ये शताब्दी नावाचं एक हॉस्पिटल आहे जे बीएमसीने 500 कोटी रुपये खर्च करून बांधलेलं आहे। आणि ते कोणाचे पैसे आहेत? ते तुमचे माझे पैसे आहेत। जमीन कोणाची आहे? तुमची माझी, म्हणजे लोकांची आहे। आणि ते लोकांसाठी बांधलेलं हॉस्पिटल बीएमसी हे का करतेय, एक कशासाठी करतेय? अशीच सगळी गोष्टी, सगळ्याच गोष्टी त्यांना राजकारण्यांना विकून टाकायच्या असतील तर याच्या विरुद्ध लढलं पाहिजे आणि ते मी लढणार आहे। दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी याच विषयी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। मला एवढंच विनम्रपणे सांगायचे अंजलीताईंना की तेरणा ट्रस्ट हा जरूर पद्मसिंह पाटील साहेबांचाच आहे, पण एक कदाचित माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली नसेल। ज्या तेरणा ट्रस्टबद्दल आज अंजलीताई बोलतायत ते फक्त सुनेत्रा वहिनींचा भाऊ म्हणून नाही, पण त्यांचे सुपुत्र राणा जगजीत सिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार देखील आहेत। आणि त्याचबरोबर मागच्या आठवड्यामध्ये तुळजापूरला ड्रग्जमध्ये अडकलेल्या माणसाचा प्रवेश ह्याच राणा जगजीत सिंगांनी घेतलेला आहे। त्यामुळे हा एक मोठा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे। 500 कोटींचा घोटाळ्याचा हा खरं तर गंभीर आरोप आहे। अजित पवार यांनी 500 कोटींचं रुग्णालय पीपीपीच्या तत्वावरती तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला दिल्याचा आरोप आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।